मध्ये आले तर तुम्ही धुडकवून देता, कामात आहे, हे आहे, ते आहे. जनसंवाद आणि तक्रार निवारण कार्यक्रमात जनता संतापली. तहसीलदारांनी या कार्यक्रमाचा केला नव्हता प्रचार आणि प्रसार. सभागृहात उपस्थिती दाखवण्यासाठी आयोजित केला बचत गट चेक वाटप कार्यक्रम. जनतेचे प्रश्न निकाली काढण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून जनता दरबार कार्यक्रम आयोजित करण्याचे आदेश तालुका स्तरावरील शासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात आले होते. जनतेच्या समस्यांचे समाधान व्हावे हा त्यामागील उदात्त हेतू होता. पण तहसीलदार अभय घोरपडे यांनी या कार्यक्रमाचा प्रचार आणि प्रसार न केल्याने या कार्यक्रमाचा फज्जा उडाला. कार्यक्रम यशस्वी झाला आहे दाखवण्यासाठी महिला बचत गटांच्या महिलांनी या ठिकाणी बोलावण्यात आले होते आणि बचत गटांना निधी वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आला होता. वास्तविक या कार्यक्रमात जनतेच्या समस्यांना प्राधान्य देणे आवश्यक होते, पण आपले अपयश झाकण्यासाठी तहसीलदार घोरपडे यांनी महिला बचत गटांच्या महिलांना बोलावून सभागृहात गर्दी करून घेतली. कार्यक्रमात खुर्चीवर अधिकारी, कर्मचारी व महिला बचत गटाच्या महिला बसल्याने सामान्य नागरिक आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना खाली बसावे लागले. कार्यक्रम 2 तास उशिरा सुरू झाल्याने जनता आणि पक्षाचे पदाधिकारी संतापले होते. यावेळी शासकीय कर्मचाऱ्यांच्या तक्रारीचा पाढा वाचण्यात आला. तलाठी आणि सचिव कार्यालयात थांबत नसल्याचे नागरिकांनी मंचावर उपस्थित अधिकाऱ्यांच्या कानावर घातले. काही लोकांनी तर तलाठी यांना क्वार्टर उपलब्ध करून दिल्यावर देखील ते तेथे थांबत नसल्याने ते क्वार्टर ज्याला आवश्यक आहे त्याला भाडे तत्वावर द्या असाही सल्ला दिला. चिंचपूर येथील उपसरपंच शिशिर शेंडे यांनी त्यांच्या गावातील रोजगार सेवक घरकुलाचे चेक काढण्यासाठी लाभार्थ्यांना 5,000 रुपये मागत असल्याची तक्रार केली. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कपिल पडद्यान यांनी राशन कार्ड बनवण्यासाठी पुरवठा विभागातील महिला अधिकारी राऊत 2,000 रुपये घेत असल्याचे सांगितले. तसेच केवळ आश्वासन देऊन चालणार नाही तर तुम्ही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तशा सूचना करा, अन्यथा आम्ही आंदोलन करू असे त्यांनी तहसीलदारांना ठणकावून सांगितले. कामनापूर घुसळे येथील 80-85 वर्षाची म्हातारी आपले दुखणे सांगताना तर भोवळ येऊन पडली. तिला शेतात जाण्यासाठी रस्ता नाही. तहसीलदार ते अप्पर जिल्हाधिकारी यांचा तिच्या मागणीने निर्णय दिला आहे, पण तिला पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याने ती आजही रस्ता मोकळा करून देण्याची वाट बघत आहे. पांदन रस्ते, शेतात जाण्यासाठी रस्ते, घरकुल हा सार्वजनिक विषय आहे. त्यामुळे फक्त या ठिकाणी आलेला पांदन रस्ते, शेतात जाण्यासाठी रस्ते, घरकुल हा सार्वजनिक विषय आहे. त्यामुळे फक्त या ठिकाणी आलेल्या तक्रारदारांचाच या समस्या आहेत असे समजू नका. हा सार्वजनिक प्रश्न आहे, त्यामुळे यावर तोडगा काढावा असा सल्ला प्रहार संघटनेचे तालुका प्रमुख सूरज गाधडे यांनी अधिकाऱ्यांना दिला. तसेच ज्या वृद्ध महिलेच्या रस्त्याचा प्रश्न थांबून आहे तो दत्तापूर पोलिसांना आदेश करून निकाली काढावा, अन्यथा आम्ही सर्व पक्षाचे पदाधिकारी मिळून आंदोलन उभारू. आज आम्हाला जवळपास 400 ते 450 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ज्या तक्रारी त्वरित निकाली काढता येण्यासारख्या आहेत त्यासाठी तिथे उपस्थित लोकांना आदेश दिले आहेत. ज्या प्रकारचे पंचनामे अथवा तांत्रिक बाबी आहेत ते बीडीओ साहेब सोडवून घेणार आहेत, तर मोजणीचा जो विषय असेल तो DSR साहेब बघतील. वरिष्ठ पातळीवर प्रश्नांची आम्ही वरिष्ठांना अवगत करू. जेथे त्यांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे तिथे मार्गदर्शन घेऊ. शासकीय कार्यक्रम असून देखील याचा प्रसार आणि प्रचार झाला नाही आणि मीडियाला कळवले नाही असे विचारले असता तहसीलदार अजय घोरपडे यांनी आम्ही सगळ्यांना कळविले, तसंच पुढच्या वेळी सगळी खबरदारी घेऊ असे सांगितले. आज आपण धामणगाव रेल्वे येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात आहोत. येथे राज्याचे महसूल मंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या संकल्पनेतून जनसंवाद आणि तक्रार निवारण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जवळपास तहसीलदार साहेबांच्या मते 350 ते 400 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यावर तहसीलदार साहेब आणि संबंधित विभाग कुठलं पाऊल उचलतील हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ.
आज पालकमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून जनसंवाद आणि तक्रार निवारण कार्यक्रम आपण धामणगाव रेल्वे तालुक्यामध्ये घेतला होता. त्या अनुषंगाने जवळपास 400च्या वर तक्रार अर्ज दाखल करण्यात आले आणि या संदर्भात सर्व विभाग प्रमुख इथं उपस्थित होते. सर्व जे लोकांच्या प्रलंबित तक्रारी आहेत त्या आम्ही ज्या वेगवेगळ्या क्रायटेरियानुसार ज्या त्वरित सॉल्व्ह होण्यासारख्या आहेत त्या आपण त्या संबंधित विभागांना त्या क्लर्कना सूचना दिल्याच आहेत ते लगेच सॉल्व्ह करायला. ज्याच्यासाठी काही वेळ लागणारे पंचनामे बाकी असतील किंवा स्थळ पाहण्या बाकी असतील ते देखील करून घेणार आहे. ज्या घरकुलच्या संदर्भात तक्रार येतात बीडीओ साहेब त्या अनुषंगाने कारवाई करून घेणार आहेत आणि जिथं मोजणीचे वगैरे विषय आहेत ते DSLR साहेब त्या अनुषंगानं तारखा देऊन कारवाई करून घेतील. तर आमचा प्रयत्न हाच राहील की बाबा ह्या ज्या तक्रारी आहेत नागरिकांना पुन्हा याची वेळ नाही पडणार, पटपट आम्ही ते मार्गी लावून घेऊ. तक्रार अर्ज भरपूर आहेत आणि त्यांच्या मागण्या पण बऱ्याच मोठ्या आहेत. ज्या वरिष्ठ लेवलच्या मागण्या आहेत त्या आम्ही वरिष्ठ कार्यालयाला कळवू आणि ज्या आमच्या लेवलला सॉल्व्ह होण्यासारख्या मार्ग आहेत त्या आम्ही तत्काळ मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. दुसरा असा महत्वाचा प्रश्न आहे की येथील मीडियाचं असं म्हणणं आहे की हा शासकीय कार्यक्रम आहे, परंतु या शासकीय कार्यक्रमाची कल्पना इथल्या मीडियाला नाही आहे. त्यावर काय बोलू शकता? या संदर्भात प्रेस नोट दिली होती, कदाचित आपल्यापर्यंत किंवा काही यांच्यापर्यंत पोहोचली नसेल. हा शॉर्ट नोटीसवरती कार्यक्रम आयोजित केला होता. नेक्स्ट पुढचा जो जनता दरबार असेल आपण सर्व वाईड पब्लिसिटी देऊ. काही पेपरामध्ये आली पण ती बातमी, पण काही जे राहिले असतील आपण तसे हे करून घेऊ. आहे ना, तुम्हाला दाखवतो थोडा वेळ.